मोडके सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत। आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा, तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा। सुरुवात करूया आजच्या ताज्या घडामोडींनी। यशवंतची संस्थापक माननीय एम.एस. दादा लायकर, व्यासपीठ आदरणीय व्यासपीठ, सर्व मान्यवरांची नावं घेणे घेत नाही मी व्यक्त करतो, कारण ही आपली तशी प्रचाराची आता शेवटची सभा आहे आणि तात्या साहेबांना मनपूर्ण करायची इच्छा आहे। एकतर तुमचा आपल्या मसवंती ग्रामस्थांनी जो एक उमेदवार आमच्याबरोबर गेला, अंकुशराव मोठे, अभ्यासू, हुशार आणि सगळ्या कामात तरबेज असते, याच्याबद्दल खरं म्हणजे तात्या साहेब मी तुमचं माझ्या सर्व सहकार्यांच्या वतीने अंकुशराव यांच्याबरोबर 2007 ते 15 संचालक मंडळात मी होतो, त्यांना उपाध्यक्ष करण्यात मी होतो आणि त्यांना अध्यक्ष करायलाही गेलो होतो, थोड्यावर हुकूम होता असं कधी अंकुशराव आमच्या बरोबर दिले याच्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो। आणि खरं म्हणजे आजची सभा आहे ना, घ्यायलाच लागेल असते। 26 मार्चला आपली बिनविरोध निवडणूक झाली असती, अशी सगळी व्यवस्था इथाते साहेबांनी, बी.जी. गायकर साहेबांनी, एम.एस. दादा गायकर, अशोकराव वाळून, मी स्वतः दिनेशचंद्र, अंकुशराव मोडके आम्ही सर्वांनी घडून आणलं होतं, सगळे लोक जुळून आले होते इथाते साहेब। पण ते जर झालं असतं तर आज आपल्याला एकत्र बसायचं आणि भेटायचं योग नसता आला, म्हणून आपण सगळे एकत्र बसलो पाहिजे, कोपरखान्याला आलो पाहिजे, असा योग ज्यांनी जुळून आणला त्यांना पण आपण धन्यवाद दिले पाहिजे। आमचे ज्येष्ठ बंधू त्यांनी हे सगळं जागरूकपणा असा ठरवला का बिनविरोध झालेली निवडणुकीला सामोरं जावं लागलं आणि 1 कोटी संस्थेचे आणि 1 कोटी आमच्या उमेदवारांचे खर्च आणि हा सगळा जीवाचा आकापिका पुढे सगळे जमा झाले, इकडे तिकडे गावोगाव मानोमान फिरतोय आणि हे सगळं झाले। आता साहेब हे कुणामुळे घडलंय त्याचा नामोल्लेख आपल्याला पण ठाऊक आहे, आमचे ज्येष्ठ बंधू आहेत चंद्रकांत दादा चंदू व्यापारी, आमच्या भावाचा करिश्मा असा आहे, हे 1995 साली यशवंतीमध्ये आले। ते कशासाठी आले तर एक संस्थेचं कार्यालय फर्निचर करायला म्हणून ते आले आणि फर्निचरचं काम मिळाल्यावर ते एवढे मोहित झाले की त्यांनी विचार करायला सुरुवात केली, एवढी मोठी संस्था, इथं जर आपण आता व्यापारी नीती असते ना, इथं जर आपल्याला संधी मिळाली, इथं जर आपण घुसलो तर काहीतरी हात मारता येईल वगैरे 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 त्यांनी स्वप्न पाहायला सुरुवात केली आणि एवढा जीवाचा आटापिटा ते करीत राहिले, शेवटी ते एकदाच्या आत आले। 95 साली म्हणजे माणूस काय आपण इंग्रज जसे होते ना, व्यापारी म्हणून आले आणि शेवटी राज्यकर्ते बनले असे आमचे बंधू। त्यांची आणखी एक करिश्मा सांगतो साहेब, 2000 साली आम्ही एक पतसंस्था चालवायला घेतली भटवाडीमध्ये आमच्या जांभळे ग्रामस्थांनी, त्याच्या अध्यक्ष केंद्र भूताताई गावातले यांना हे आमच्या बापाचे ते लागले, बापाच्या कानाला लागले, मला ते तिथे नेमकी कशी झाली यांची ते फर्निचर आपल्या नवनाथ इथापेक्षा शेजारची जागा आम्ही विकत घेतली, तिथं फर्निचर करायला म्हणून भावाला बोलवलं, भावाच्या तोंडाला पाणी सोडलं, भाऊ म्हणाला मला आता संचालक व्हायलाच पाहिजे, मग संचालक करण्यासाठी काय करायचं, हा माणूस सभासदच नाही तर संचालक कसा करायचा आणि संचालक झालाच पाहिजे, बापाच्या कानाला लागला। मग बापाने डोकं लढवलं, मी पण त्यात सहभागी झालो, माझे वडील नामदेव भाऊ गुडवळे सभासद होते, त्यांच्या नावावरती व्हाईटनर लावलं, चंदू व्यापारी यांना सभासद आहेत असं दाखवलं आणि त्यांना संचालक केलं, संचालक झाल्याबरोबर उपाध्यक्ष। 2016 पासून 2007-8 पर्यंत उल्काताई गावांडे या अध्यक्ष होत्या आणि 5-25 लाखात असलेली संस्था आणि 4.5 कोटीवर नेऊन ठेवली, 4.5 कोटीवर। पण ह्या ग्रहस्थाला ते एवढी मोठी संस्था झाली म्हणजे काय आणि आपल्याला आता आली पाहिजे, बाबांनी जागरूकपणा केला, आमच्या बापाच्या कानाला लागला, नाही काही करा, मग उल्काताईला आम्ही बाजूला केलं, त्यांना अध्यक्ष केलं
1-1.5 वर्षात संस्था 4.5 कोटीची 1.5 कोटीवर आम्ही बाबाने घेऊन गेली. एवढा सहकाराचा दांडगा अनुभव असलेला माणूस 5 वर्षापूर्वी सगळं काही पार नको तो जीवाचा आटापिटा करून माणूस संचालक मंडळात आला आणि एवढा जीवाचा आटापिटा केला. एवढी मोठी संस्था आहे, 500 कोटीची संस्था, म्हणजे इकडं काहीतरी हात मारता येईल, तिकडं हात मारता येईल, पण हे बीजी गायकर आणि भानुदास आरोटे या मंडळींनी भावाला काय हाताला काही लागू दिलं नाही. त्याच्यामुळे त्याची झाली जीवाची नाही झाली. मग अशा स्थितीत साहेबांनी जे पॅनल बनवलं त्याच्यामध्ये त्यांना बाजूला ठेवलं आणि त्याच्या जागी मला घेतलं. नेताने साहेब, बीजी गायकर साहेब, एम एस दादा, त्या सगळ्या मंडळींनी एक निर्णय घेतला होता. मग भावाला पुढे राहा होते. भावानी लावली बिनविरोध झालेली निवडणूक शेवटी त्याचं पॅनल तरी तयार करायला लावलं आणि निवडणुकीला सामोरं जाण्याची वेळ आपल्यावर आली. मित्र, आपल्या आमचं जे पॅनल आहे हे संस्थापक पॅनल आणि आमचं संस्थापक पॅनलचं घोषवाक्य यशोवंतींच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही काही विचार घेऊन काम करतो की संस्था ज्यांनी ज्यांनी उभी केली त्या सगळ्या उभ्या करणाऱ्या लोकांचं हे पॅनल. एम एस दादा गायकर असतील, बिहार असतील, बीजी असतील, त्यांच्याबरोबर मी जरी नवीन असो तरी माझे वडील त्यांच्याबरोबर होते, अशोक बाबू नवीन असं तरी त्यांचे वडील त्यांच्याबरोबर होते, भानुदास आरोटे नवीन असेल त्यांचे चुलते यांच्याबरोबर होते. म्हणजे आमच्या रक्तात यशोवंती. मी 1985 साली दैनंदिन ठेवलं म्हणून 5-5 रुपये गोळा करीत ठेवलो आणि 1985 साली मी दिवसभर तास 2 तास भटवाली असं या भागात म्हणून 500 रुपये गोळा करायचो. त्यावेळेला ते 500 रुपये म्हणजे मोठी रक्कम होती आणि ते लोक असे विश्वासात द्यायचे साहेब की एका भैयानं मला 10 रुपये द्यायचे. 1 महिना झाला, 2 महिने झाले, एका माणसाने त्याला विचारलं आणखी या माणसाला पैसे देतोय, हा पुढं करतोय, काय करतोय की संस्थाने तुला माहिती आहे का? मग हा माणूस गुपचूप संस्थेचं कार्य आपल्या रजनीकांतला होतो. हा गुपचूप दुपारी घ्यायला होतं. त्याने त्या सगळ्या पावत्या करायचो, भैया लोकांच्या सगळ्या पावत्या तसं पण त्या सगळ्या पावत्या ठेवल्या तिथं मॅनेजर मला माझे पैसे आहेत का, सगळे पैसे टॅली झाले त्याचे. म्हणजे अशी विश्वास आहे त्या माणसाची आजही दैनंदिन चालू आहे. तो वारला त्याच्या पुढच्या पिढ्यांनी संस्थेशी संबंध जोडून ठेवलेले. अशी विश्वासार्हता असलेलेही लोकांचे एक पॅनल आहे. आम्ही तिथं रद्द आठवलेले संस्थेसाठी आम्ही आमचं कुटुंब जे कोणी आहे ते कुठंतरी झिजलेले आहेत, झटलेले आहेत. त्यामुळे संस्थेची आम्हाला रद्द लागलेली आहे. अशा लोकांचं हे पॅनल आहे. तिथं असे म्हणजे काहीतरी हात मारायला आलेल्या लोकांचं हे पॅनल नाही. अंकुशराव बोडके सक्षम माणूस, त्यांना जर संधी मिळाली तर कदाचित उद्या नामदेव बोडके मास्तरांचा वसाहत पुढे चालू शकते. मी पण स्वतः एकदा साहेबांना जाऊन त्यांच्या ऑफिसला जाऊन भेटलो. म्हणजे साहेब असा माणूस द्या की आम्हाला सांगता आलं पाहिजे की बोडके मास्तरांचा वसा हा माणूस चालवतोय. रवींद्रजी इथापे साहेबांचे मार्गदर्शनाखाली संस्थेला पुढे नेण्याची ताकद असलेला माणूस आहे. तर असं एक पॅनल आहे. पुण्याची निवडणूक ही व्यवस्थितपणे पार पाडावी. कोणती साहेब झगडा मारामारी भावाभावामध्ये काय होणार नाही याची काळजी घ्या. तिकडे भाऊ इकडे भाऊ पण तिकडे करामती भाऊ आहे. त्याच्या बारक्या भावाला एवढं बिघडवलं त्याला सुधरूनच दिलं नाही 5 वर्षात आपण काय करतोय. त्याला मी भेटलो बारक्याला तरी डॉक्टर सत्य त्याला सांगितलं म्हणलं तू एकटा जरी ह्या मंडळीमध्ये आला ना तर तू अध्यक्ष आहे, तूच नेता दिसणार इकडं, तू कशाला लोकांच्या नादी लागतो. पण त्याचं एवढं डॉक्टर मंडळींनी बिघडून दिलं तर त्याला सुधरून दिलं नाही. आता आम्हाला दुःख होत आहे का उद्या तू 7 तारखेला निकाल लागणार आहे. तुझा लागणार तर लागणार आहे, सगळ्या दुनियाला माहिती आहे. 7 तारखेला 17च्या 17 पैसा जोरात वाजणार आहे. आणि त्या अशा खणखणीत वाजणार आहे. त्याला एक मोठा अंतर आहे. समोर कुणी काही गडबड किती करायचा प्रयत्न केला साहेब 11,000-11,500 मतदान होईल आणि आमचं मतदान फिक्स आहे 7,500 ते 8,000 ह्या पॅनलचं मतदान. पॅनलच्या उमेदवाराला जास्तीत जास्त सर्वात उंच जो आहे तो आमचा भाऊ असला तरी 3.5च्या पुढे करत. तेव्हा आपलं संस्थापक पॅनल विजय होणार ही काळ्या दगडावरची रेग आहे. आणि 6 तारखेला म्हणजे आजपासून 3 दिवसांनी कपशी विसरू नका. 2 दिवस भरपूर चहा प्या
आणि भरपूर चहा पाजा, कपशीतूनच पाजा, ते कपातून काचेच्या याच्यातून नको. जेवढ्या मतपत्रिकेवर जिथं जिथं चौकशी दिसत तिथं तिथं शिक्का मारा आणि सर्व उमेदवार प्रचंड मताधिक्यानं तुमच्या आशीर्वादाने निवडून येऊ द्या आणि यशोवंतींचं भविष्य उज्ज्वल होऊ द्या अशा भावना व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी. धन्यवाद.